आपण बनवतोय ताकाची कढी. त्यासाठी तेल गरम करून घेतले. तेल गरम झालं की मोहरी छान तडतडून द्यायची, नाहीतर कडवट लागते. मोहरी छान तडतडली की जिरं छान फुलून द्यायचं. जिरं छान फुललं की हिंग, आणि हिंग थोडासा भाजला की आपण जे वाटून घेतलेलं हिरवी मिरची आणि लसूण आहे ते घालून घेऊयात. हिरवी मिरची आणि लसूण तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घेऊयात हळद ही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाल्यात. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची. आता इथं मी दह्यापासून ताक बनवून घेतलंय. त्याच्यामध्येच आपण मीठ, थोडी साखर आणि बेसन पीठ घालून मिक्सरला फिरवून घेतले. ते बॅटर आता त्याच्यामध्ये घालून घेऊयात. व्यवस्थित एकदा मिक्स करूयात. कढीला जास्त उकळी आणायची नाही. एक हलकी उकळी आली की गॅस बंद करायचा, नाहीतर कढी फुटू शकते. आता एक आपण ह्याला हलकी उकळी येईपर्यंत वाट बघूयात. प्रत्येकाची कढी बनवायची पद्धत वेगळी असते. तुमची पद्धत कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता छान अशी ह्याला एक उकळी काढूयात आणि या पद्धतीनं आपली तयार होईल कढी. तुम्हाला कढीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.